जय सद्गुरू सगळ्यांना. मी आहे स्नेहा. मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत चिकन दम बिर्याणी कशी बनवायची ती. अगदी सोपी पद्धत आहे, घरच्या घरी बनणारी अशी रेसिपी आहे. चला मग पाहूया चिकन दम बिर्याणी कशी बनवायची ती. सगळ्यात आधी आपण कांदा फ्राय करून घेणार आहोत, कारण कांदा हा आपल्याला दम देताना वरून टाकायचा आहे. ह्याला शॅलो फ्राय करून घेणार आहोत. मंद गॅसवरच आपल्याला हा कांदा फ्राय करायचा आहे. कांदे हे मी 4 ते 5 असे कांदे उभे कापून घेतलेले आहेत. हे आपल्याला मंद गॅसवरती शॅलो फ्राय होईपर्यंत फ्राय करायचे आहेत. काही जण अशी कुरकुरीत कांदे करतात, पण कांदा हे आपण आता फ्राय करताना त्याच्यात जास्त तेल टाकू नका. तेल टाकल्याने काय होतं का, त्याच्यात तेलपणा जास्त असल्याने कुरकुरीतपणा होत नाही. तो आपल्याला अगदी थोड्या प्रमाणातच तेल टाकून कांदा फ्राय करायचा आहे. काही जण एकदम कडक करतात, काही जण ही असे थोडेसे कच्चे, थोडेसे करपल्यासारखे करतात. काही जण एकदम गोल्डन कलर येईपर्यंत करतात. ती पण एक पद्धत आहे कांदा फ्राय कशी करतात ती. पण आपल्याला एकदमही शॅलो फ्राय करायचं नाही, गोल्डन कलर आणायचा नाही आहे. थोडासा असा कच्चापण पण ठेवायचा आहे आणि थोडासा गोल्डन कलर पण आणायचा आहे त्याला. हे तुम्ही बिर्याणी करायच्या आधी 1 दिवस आधी जरी करून फ्रीजरमध्ये ठेवलात तरी हरकत नाही. हे काही खराब होत नाही. जेव्हा तुम्हाला बिर्याणी बनवायची असेल 1 दिवस आधी तुम्ही ही सगळी तयारी करू शकता. तुम्ही पाहू शकता इथे आपला असा कलर आलेला आहे, थोडासा काळसर आहे, थोडासा गोल्डन कलर आहे. कांद्यामुळे ह्या तेलाला जरा असा फेस आलेला आहे. आता आपण याला काढूया. इथे आपण मसाले घेतलेले आहेत जे आता आपल्याला चिकन मॅरिनेट करताना लागणार आहेत. इथे एक गरम मसाला आहे. हे खडे मसाले घेतलेले आहेत, जे चक्री फूले, जाडी लवंगे, दालचिनी आहे, काळी मिरी आहे. हे सगळं मी प्रमाणात दोन असे घेतलेले आहे. छोटी वेलची आहे, जिरं घेतलेलं आहे. हे आपल्याला मॅरिनेट करताना लागणार आहे. लवंगा पण 2 घेतल्यात, काळी मिरी 2 घेतलेल्या आहेत. इथे लाल तिखट घेतलं आहे, हळद, कोथिंबीर, लिंबू घेतला मॅरिनेट करताना, दही घेतलेली आहे. दही ही मी 1 वाटी इतकी घेतलेली आहे आणि एक गरम मसाला, बिर्याणी मसाला घेतलेला आहे. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. ते असे मोठ्या पिसं केलेली आहेत. आपण चिकनवाल्याला जर सांगितलं तर तो आपल्याला बिर्याणीसाठी जे लागणारे चिकन आहे ते असे बारीक पिसं करून देतो. आपण चिकन मॅरिनेट करताना मसाले जे आता बघितले ते टाकणार आहे. लाल तिखट, गरम मसाला, धनी पावडर टाकलेली आहे. आता हा बिर्याणी मसाला वरून टाकते मी. थोडीशी आता हे खडे मसाले टाकलेत. हळद घेतलेली आहे. ही कस्तुरी मेथी आहे. जर तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता, नाही तर स्किप करू शकता. 1 वाटी ही मी दही घेतली. दही ही मॅरिनेट करताना लागते. दही ही टाकून अर्धा असा मी लिंबू घेतलेला आहे, तोही टाकायचा आहे आपल्याला. मी वाटीभर इतकी कोथिंबीर घेतलेली आहे. अर्धा असा हा लिंबू घेतलेला आहे. जर तुम्हाला जास्त हा असा आंबटपणा हवा असेल तर तुम्ही पाऊण असा लिंबू घेऊ शकता, पण मी असा अर्धा लिंबू घेतला आहे, कारण दही टाकली त्याच्यामुळे आंबटपणा हा चिकनला पकडू शकतो. पाहू शकताय तुम्ही.
आपल्याला हे असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे. चिकन बिर्याणी बनवतानाही आपल्याला नेहमी चिकन हे मॅरिनेट करूनच आपल्याला बनवायचं आहे. दही इथे मला जरा कमी वाटली म्हणून मी दही थोडीशी वरून टाकलेली आहे, कारण आपल्याला जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे हे दही कमी पडली त्याच्यामुळे मी वरून टाकलेली आहे. थोडं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. दही हे आपल्याला ह्याच्या मॅरिनेट करताना जास्त प्रमाणात घ्यायची आहे, कारण आपण जे काय मॅरिनेट केलेलं चिकन नंतर आपण कालवण करणार त्याचं, त्या कालवणामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे. आपल्याला नुसतं जे काय आपण आता मॅरिनेट केलं आहे ह्याच्यामध्येच आपल्याला हे चिकन शिजवायचं आहे, थोडं ढाकणवर टाकून. एका ठिकाणावरती आता हे पाणी उकळत ठेवलेलं आहे भातासाठी. आपण बासमती हे तांदूळ अर्धा किलो घेतलेले आहेत, त्याला मी धुवून अर्धा तास असा भिजत ठेवलेला आहे. आता या उकळत्या पाण्यामध्ये मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. भात करायला आपल्याला लागणार आहे. दालचिनी आहे, तेजपत्ता आहे, पुदिना, कोथिंबीर, खडे मसाले टाकलेत, लवंगा, दगडफूल, काळी मिरी वगैरे हे टाकलेलं आहे. वरून थोडंसं तेल टाकलेलं आहे का आपला भात हा सुटसुटीत होण्यासाठी. मी ते आता बासमती तांदूळ टाकत आहे. आपल्याला तांदूळ हे बासमती करताना नेहमी अर्धा तास या 15-20 मिनटं ह्याला भिजतच ठेवायचे. हे धुवून वगैरे मी भिजत ठेवलेले होते तांदूळ. आणि हे पाणी आपलं हे उकळायला लागल्यावरच आपल्याला बासमती तांदूळ टाकायचे आहेत. तुम्ही पाहू शकता मी गॅस ही बारीक केली, त्याच्यामुळे उकळी येत होती ती मी बंद झालेली आहे, कारण आपल्याला जे काही खडे मसाले टाकायचे होते त्याच्यामुळे गॅस बारीक केलेली होती. तुम्ही पाहू शकता इथे. जर कोणाला कोथिंबीर नसेल हवी भातामध्ये तर तुम्ही स्किप करू शकता. चवीनुसार इथे मी मीठ टाकलेलं आहे. तांदळाला हे आपल्याला कच्चं पक्कं म्हणजे 80-90% इथे आपल्याला शिजवायचं आहे भात, आणि मग त्याचं पाणी काढून हे पंख्याखाली सुकवायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपला भात हा रेडी झालेला आहे. कच्चा पक्का असा मी ह्याला शिजून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला तोडूनही दाखवते. असा हा कच्चा पक्का भात आपला शिजलेला आहे. जे काय आता तुम्हाला पाणी दिसतं हे पाणी आपल्याला काढायचं आहे, आणि मी एका थाळ्यामध्ये भात आता पंख्याखाली सुकत ठेवणार आहे. हा भात आता पंख्याखाली 10 ते 15 मिनटं असं पाणी काढून सुकत ठेवणार आहे. सुकल्यावर ते जे आपले काही तांदूळ आहेत ते असे फडफडीत होतात. आता आपण आपल्या पुढची तयारी करूया. मी कढई घेतलेली आहे, ज्याच्यात आपण कांदा फ्राय केलेला आहे. त्याच्यात मी 1 ते 1.5 कांदा घेतलेला आहे कापून. त्या कढईमध्येच आपल्याला आता कालवण आपलं चिकनचं हे बनवायचं आहे. तुम्हाला जर कढई अशी खूपच घाण वाटत असेल तर तुम्ही धुवून वगैरे घेऊ शकता, नाही तर दुसऱ्या कढईत करू शकता. कारण हे जे कांद्याचं तेल होतं भरपूर होतं, म्हणून मी त्याच्यामध्येच आपलं कालवण चढवते. इथे मी 1 ते 1.5 टोमॅटो घेतलेला आहे. कांदा टोमॅटो हा आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. 7 ते 8 अशा लसूण हे ठेचून टाकलेले आहेत.
कारण मगाशी मॅरिनेट करताना हे मी विसरलेली अद्रक लसणाची पेस्ट टाकायला, म्हणून मी आता वरून अद्रक लसणाची पेस्ट टाकते. इथे अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि मगाशी 7 ते 8 अशा लसणाच्या पाकळ्या हे ठेचून घेतलेल्या आहेत, त्याच्याने स्वाद चांगला येतो. आपल्याला हे सगळं मिश्रण आता भाजून घ्यायचं आहे चांगलं. आता हे मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. मॅरिनेट करून हे चिकन आपल्याला फ्रीजरमध्ये, तुम्हाला जर जास्त वेळ ठेवायचं असेल तर ठेवू शकता, नाहीतर मी हे चिकन अर्धा तास इतकं ठेवलेलं मॅरिनेट करून, कारण ते त्याच्यामध्ये जो काय मसाला आहे, दही, हे मुरायला वेळ लागतो. जेवढं तुम्ही मुरत ठेवाल तेवढं आपला कालवण हे स्वादिष्ट बनतं. ही एक टीप लक्षात ठेवा, कारण तुम्ही जेवढं मॅरिनेट करून तुम्ही ठेवाल तेवढं ते मुरतं चांगला मसाला त्याच्यामध्ये. फ्रीजरमध्ये मी हे अर्धा तास ठेवलेलं मॅरिनेट करून. जेवढं तुम्ही दही आणि लिंबू टाकाल तेवढं ते छान असं मॅरिनेट होतं. इथे आपला मसाला हा भाजून निघालेला आहे. आता आपल्याला इथे लाल तिखट, गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि धनी पावडर टाकायचे, कारण मॅरिनेट करताना हे आपण आधी टाकलेले आहेत मसाले, म्हणून आता जरा 1-1 चमचाच टाकणार आहे सगळं. तुम्ही पाहू शकता मगाशी मॅरिनेट करताना जे काय मसाले टाकले त्याच्यामुळे आपल्याला हे बेतानेच मसाला टाकायचा आहे. मालवणी मसाला आणि जो लाल मिरची पावडर हे मिक्स करून टाकलेली आहे आणि आता जे मसाले टाकले ते 1-1 चमचेच टाकलेले आहेत. ह्याला चांगलं आपण मॅरिनेट केलेलं चिकन हे मसाल्यामध्ये चांगलं भाजून घेऊया. ह्याच्यात आपल्याला काही पाणी वगैरे असं टाकायचं नाही आहे. जे काय आता मॅरिनेट केलेला आपला बाऊल असेल त्या बाऊलचं पाणी थोडंसं खांगळून घेऊन आपण टाकू शकता, नाही तर एखादा प्लेट असेल त्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी, अंगापुरतं पाणी टाकायचं, वाफ लागेल एवढी, आणि ते पाणी आपण सोडू शकता. तुम्ही हे कालवणासारखं जर कराल तर मग ते आपलं जे काय आहे दम बिर्याणी ही बनू शकत नाही. म्हणून आपल्याला मॅरिनेट करताना ही दही जास्त टाकावी लागते, कारण दहीने आपलं हे कालवण आहे ते हे एक प्रकारचं घट्ट बनतं. तुम्ही पाहू शकता इथे आपले चिकन रेडी झालेलं आहे. दम द्यायला आपल्याला लागणार आहे मटेरियल, हे कोथिंबीर आहे, पुदिनाचे पत्ते आहेत, लाल कलर आहे आणि इथे ग्रीन कलर आहे, हा केवडा घेतलेला आहे, आणि हे जे मगाशी आपण कांदा फ्राय केलेला आहे ते घेतलेलं आहे. आता आपण दम देण्यासाठी रेडी करणार आहोत. इथे जे काय आपण आता चिकनचं कालवण केलेलं आहे ते एका टोपामध्ये काढून घ्यायचं आहे. जर तुम्हाला 2 लेयर करायचे असेल, 3 लेयर करायचे असेल, त्या प्रमाणावरती तुम्ही कालवण टाकू शकता, पण मला आता एकदमच करायचं आहे, एकच लेयर करायची आहे, त्याच्यामुळे मी सगळं हे चिकन हे टाकलेलं आहे टोपामध्ये. चिकन या पद्धतीमध्ये टाकायचं आहे की जी आपली चिकनची पीस आहेत ती मोठी मोठी पीस आहेत ती कोपऱ्यालाच ठेवायची आपल्याला. का, कारण आपण जेव्हा आपण चिकन काढतो, सर्व करतो चिकन, तेव्हा आपण कोपऱ्यानेच पळा हा काढतो. कोपऱ्याने पळा काढल्यानंतर जे चिकनची पीस आहे ते पळामध्ये येतात, म्हणून जे मोठे मोठे पीस आहेत हे आपल्याला कोपऱ्यालाच ठेवायचे आहेत. इथे आपला जो काय भात आहे, बिर्याणीचा भात आहे, तो असा सुटसुटीत हाताने टाकायचा आहे. चमच्याने टाकाल तर चमच्याने तो गाठी गाठी जाऊ शकतात, म्हणून हाताने आपण स्वतः असा सुटसुटीत टाकायचा आहे. भात हा जर तुम्हाला ठेवायचा असेल तर ठेवू शकता. काही जणांकडे लहान लहान मुलं असतात तर त्यांना भात नुसता खायचा असतो, भात कालवण वेगवेगळं खायचं असतं, तर भात कालवण तुम्ही काढू शकता. इथे मी हा कलर घेतलेला आहे, हा ऑरेंज कलर आहे. जर ऑप्शन आहे, जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नसेल टाकायचं काही हरकत नाही, स्किप करू शकता तुम्ही.
पण एक प्रकारचा लुक चांगला येतो बिर्याणीला. जर आपण 4 माणसं आपल्या घरात आली तर आपण बिर्याणी बनवली तर हे बाहेरच्या बिर्याणीसारखीच अगदी सेम टू सेम बनते. हा मी ग्रीन कलर घेतलेला आहे. तुम्हाला एखादा एकच कलर टाकायचा असेल तर टाकू शकता, पण मला माझ्या घरी हे अवेलेबल दोन्ही कलर होते म्हणून मी दोन्ही टाकले. हे पुदिन्याची पानं आहेत. हे फ्लेवर चांगला देतात, स्वाद चांगला येतो. आणि हे आपले कांदा आहे, जो मी असा शॅलो फ्राय वगैरे काही केला नाही, तो थोडासा याला भाजलेला आहे. आपण जसं वाटण करतो त्या वाटणाला आपण भाजतो कांदा या प्रकारे. कारण हा कांदा असा आहे ना, खाताना एकदम गोड आणि छान लागतं. जिथे आपली बिर्याणी तिखट जार बनलेली असते तिथे हा कांदा दाताखाली आला तर थोडासा गोडपणा लागतो. त्याच्यामुळे मी हा कांदा असा फ्राय केलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपली दम देण्यासाठी ही बिर्याणी रेडी झालेली आहे. आता वरून थोडीशी कोथिंबीर आपण टाकूया. अशा पद्धतीत जर तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तर खूपच छान आहे. माझ्या पद्धतीत बनवाल तर अगदी सोपी पद्धत आहे, काही करायची जास्त गरज नाही आहे. कोथिंबीर ही काही जण भाजून घेतात. जर तुम्हाला भाजून घ्यायची असेल, फ्राय करून घ्यायची असेल तर घेऊ शकता, पण मला ही अशी कोथिंबीर खूप छान लागते खाताना. इथे हा केवडा एसेन्स टाकणार आहे मी. जर तुम्हाला केवडा एसेन्स नको हवा असेल तर तुम्ही स्किप करू शकता. केवडा एसेन्स हे आपल्या बिर्याणीला एक चांगला फ्लेवर देतं. जर तुम्हाला नको हवा आहे तर तुम्ही स्किप करू शकता. इथे आपली बिर्याणी ही रेडी झालेली आहे. मी इथे गॅसवर चढवलेली आहे. दम देण्यासाठी इथे रेडी झाली की आपण आता 5 ते 7 मिनटं फक्त दम देणार आहोत त्याला. दम देताना आपण असं जाडं ढाकण ठेवून वरून काहीतरी असं जाडं तुम्ही ठेवा, नाही तर तुमच्याकडे जो फॉल पेपर असेल त्या फॉल पेपरने तुम्ही कवर करू शकता. नाहीतर आपलं पीठ असतं ते पीठ पण आपण असं लावून ठेवू शकतो टोपाला, ज्या अर्थाने जी वाफ आहे ती बाहेर जाऊ नये. इथे पाहू शकता आपली बिर्याणी ही रेडी झालेली आहे. खूप जवळून कॅमेरा काढलाय त्याच्यामुळे पूर्ण अशी दिसत नाही आहे. पाहू शकता आपले तांदूळ हे छान असे सुटसुटीत झालेले आहे. जो काही कलर पण आपण टाकलेला आहे तो कलरही आपला रेड, ऑरेंज कलर, ग्रीन कलर असा आलेला आहे. आणि आपल्या जो कालवणाचा आहे ते कालवणाचा कलर पण आलेला आहे. अगदी बाहेरच्या बिर्याणीसारखी अशी उत्तम बिर्याणी घरच्या घरी बनलेली आहे. माझ्या पद्धतीत तुम्ही करून बघा, खूप छान अशी बनते आणि लागते. बाहेरचं जर आपली पाहुणी वगैरे कोण आली तर हा चांगला एक बेत आहे, जे पटकन पण होऊ शकतं. बस बिर्याणी करताना फक्त एक लक्षात ठेवा, त्याची जी तयारी आहे ती 1 दिवस आधी तुम्ही करा. मग दुसऱ्या दिवशी जर करायला घेणार तुम्ही तर ही पटकन बनणारी अशी रेसिपी आहे. तुम्ही पाहू शकता खूप अशी छान बनलेली आणि खातानाही स्वादिष्ट लागलेली आहे. उत्तमरित्या बनलेली आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जय सद्गुरू.